नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, दिलेल्या डाटामधील डुप्लिकेट एंट्री कशा फाइंड आउट करायच्या आणि त्या कशा डिलीट करायच्या ह्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग बघूयात. तर आता इथे तुम्ही बघू शकता स्टुडंटचा डाटाबेस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये की ॲडमिशन नंबर आहे, स्टुडंट नेम आहे आणि डेट ऑफ ॲडमिशन आहे. तर याच्यामध्ये आता बरेचसे स्टुडंट आहेत जे की डुप्लिकेट आहे, डबल एंट्री आहे. इथे तुम्ही बघू शकता सपना याची पण एंट्री इथे डबल आहे. अशीच बऱ्याच स्टुडंटची एंट्री इथे डबल आहे. तर ते आता आपण कसं फाइंड आउट करायचं ते बघूयात. सर्वात पहिले आपण काय करायचं, एका सेलला सिलेक्ट करून घ्यायचं डाटाच्या, एका कोणत्याही कोपऱ्याचा. कंट्रोल ए प्रेस करायचं म्हणजे डाटा जेणेकरून आपला पूर्ण सिलेक्ट त्याच्यानंतर ती होम टॅबवरती जायचं तुम्हाला सर्वात प्रथम. होम टॅबवरती गेल्याच्यानंतर तुम्ही इथे स्टाईल या ग्रुपवर जायचंय. हा स्टाईल हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंग हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचंय. कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर हायलाइट सेल रूलवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर ह्या हायलाइट सेलमध्ये तुम्ही एकदम शेवटचा ऑप्शन बघू शकताल. डुप्लिकेट व्हॅल्यूज ह्याच्यावरती क्लिक करायचंय. डुप्लिकेट व्हॅल्यू क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही असा तुम्हाला पॉपअप विंडो येईल. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्मॅट सेल दॅट कंटेंट्स डुप्लिकेटवर आपण चेक केलेला आहे आणि इथं व्हॅल्यूज विथ डार्क रेड हे फिल करायला सांगितलेलं आहे. आपण बदलू पण शकतो त्याचा कलर येलो करू शकतो किंवा ग्रीन तुम्हाला जे पाहिजे ते. सध्या तरी आपण डार्क रेड ठेवूया आणि ओके प्रेस करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे डुप्लिकेट झालेल्या व्हॅल्यू रेड कलरमध्ये आलेल्या आहेत. फिल झालेला आहे रेड बघू शकता इथं. सपना ही एक डुप्लिकेट व्हॅल्यू आहे, एंट्री आहे. सानिका हिची पण डुप्लिकेट एंट्री आहे. रुद्रांश याची पण डुप्लिकेट एंट्री आहे. हे तर तुम्ही खालच्या साईडला बघू शकता डुप्लिकेट एंट्रीज. आता ह्या एंट्रीज डिलीट कशा करायचा? आता आपण सर्वप्रथम सिलेक्ट करून घ्यायचा हा डाटा. डाटा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही डाटा ह्या टॅबवरती जायचंय. डाटा ह्या टॅबमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही डाटा टूल या ग्रुपवरती जायचंय. डाटा टूल या ग्रुपवरती गेल्याच्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेट हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचंय. रिमूव्ह डुप्लिकेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल. तर हे सगळं सिलेक्ट ठेवायचंय, चेक ठेवायचं म्हणजे जेणेकरून या डुप्लिकेट एंट्रीज डिलीट होतील आणि पूर्णपणे हे आणि ओरिजिनल एकच एंट्री तेवढी राहील. ओके प्रेस करायचंय. तुम्ही बघू शकता 3 डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूव्हड. ओके प्रेस करायचंय. तुम्ही बघू शकता डुप्लिकेट व्हॅल्यू डिलीट झालेल्या आहेत आणि कंडिशनल फॉर्मॅटिंगमधून हे पण डिलीट झाले. कारण डुप्लिकेट कलर पण निघून गेलेला आहे. कारण डुप्लिकेट व्हॅल्यू नाहीत आता इथे सध्या. तर अशा प्रकारे तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यू या डिलीट करू शकता आणि फाइंड आउट सुद्धा करू शकता एखाद्या डाटामधून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.